शहरालगत असणाऱ्या MIDC परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून MIDC लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर MIDCचे शिक्के लागले आहेत। शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सातारा रहिमतपूर रस्त्यावर देगाव फाटा चौकात निगडी, वरणे, राजेवाडी, देवकरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन रास्ता रोको केला। यावेळी MIDC आणि रहिमतपूर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली। यावेळी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉलद्वारे 15 दिवसांच्या आत हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी रास्ता रोको स्थगित केला। प्रतिनिधी सचिन साप्ते, सातारा। काळंगे वरणे गावचा रहिवासी असून आमच्या वरणे, निगडी, देवकरवाडी, राजेवाडी, जाधववाडी अशा 5 गावांची जमीन ही MIDC मध्ये 1913 ला अनलिगली शिक्का मारलेले आहेत। 2013 ला त्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलंही निवेदन दिले नाही, कुठलीही चावडी ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी कुठलंही काही डकावलेलं नाही। म्हणजे अनलिगल शेतकऱ्यांना माहिती न होता 1913 ला मे महिन्यामध्ये ह्या 2013 ला शिक्का मारलेला आहे, ते अनलिगल आहेत। आणि त्यापासून आम्ही शासन दरबारी आमची जमीन पहिली ह्या 3-4 गावाचे अजिंक्यतारा जलसिंचन योजनेमध्ये 4 गावांच्या स्कीमा आहेत, त्या फार पूर्वीपासून आहेत। 1989 पासून चालू असणाऱ्या स्कीमा सध्या मी त्याला काही चालू होत्या आणि चालू परिस्थितीमध्ये हे क्षेत्र सगळे जे आहे हे बागायत आहेत, फळबागा आहेत, आंबे आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये फार मोठे तलाव आहेत। 1982 साली फार मोठा तलाव वरणे, निगडी अशा ठिकाणी 3 गावामध्ये फार मोठे तलाव काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ 225च्या आसपास बोर आहेत आणि त्या बोर मार्फत संपूर्ण 4 गावांचं बागायत क्षेत्र आहे। आणि आता जर तुम्ही सगळीकडे पाहिलं तर सगळीकडे सातबाराच्या उतारावरती बागायत क्षेत्राची नोंद आहे, फळबागा आहेत, ऊस क्षेत्र आहेत आणि दुबार पीक आहेत। आणि म्हणून हे जे क्षेत्र पिकाऊ बागायती आहेत हे शासनानं आमचं जे शिक्के मारलेले आहेत ते शिक्के त्वरित काढावेत आणि आमची जी कसायची जमीन आहे ती आम्हाला परत मिळवून द्यावीत। आणि ह्यासाठी आम्ही आमचे जवळजवळ 90% लोक भूमिहीन होणार आहेत। आमच्या संपूर्ण जमिनी ह्या तिकडं पश्चिम साईडला आहेत आणि त्यामार्फत जिथं जर MIDC झाली तर त्याचं प्रदूषण फार मोठं होणार आहे आणि मोठे पदार्थ तलाव असल्यानंतर केमिकल कंपनी झाली तर जलस्रोत आहे हे पूर्णपणे खराब होणार आहे आणि ते पुढ्यान पिढ्या आमच्या 4-5 गावाला धोकादायक आहे। आणि म्हणून शासनाने त्याचा सरासर विचार करून त्यासाठी आम्ही आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे। उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी आम्हाला शब्द दिला आहे, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती आमची लेखी की आमची संमती नाही, आमचा MIDCला पूर्ण विरोध आहे असं आम्ही जाहीर केलंय आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही तुमच्या जमिनी काढून देऊ, पण त्याची आजपर्यंत कारवाई झाली नाही। त्याला 1 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आलं आणि इकडं कलेक्टर, तहसीलदार, प्रांत यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं नाही, पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आणि अजिबात आमचं म्हणणं ऐकलं जात नाही। म्हणून आज आम्ही या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्याचं ठरवलं आणि रास्ता रोको आम्ही करतोय कारण आम्ही भूमिहीन होणार आहे आणि आमच्या मुलाबाळांचा संसार किंवा आमचं जीवित हे ह्याच जमिनीवर आहे। की जमिनीवर शिक्के ज्या साली टाकले ना त्यावेळेची आमचे घरची पहिली जुनी लोक होती त्यावेळेला जुनी, आणि आज रास्ता रोको अशासाठी गेलाय की आज आमचे तिथं बोरवेल आहेत, सगळे म्हणजे सिंचनाची साधनं असताना सुद्धा हे शिक्के काढले जात नाहीत। त्यामुळे आम्हाला कुठल्या बँकेचं लोन मिळत नाही, आम्हाला पुढं पाईपलाईन वगैरे असं पुन्हा इतर काही गोष्टी आम्हाला त्या शेतीची काही प्रगती करता येत नाही। यासाठी आज आम्ही इथं रास्ता रोको केलेला आहे। शिवाय काही आता कुणी नोकरी मागितली नाही किंवा काय नाही, आमच्याकडे काही बेकार आहे का, आम्हाला काय आम्ही कुणाला नोकरी मागायला गेलोय का, आम्हाला काय इथं औद्योगिक वसाहतीची काही सुद्धा गरज नाही। आम्हाला इथं गरज आहे फक्त शेतीला आमच्या पाण्याची गरज आहे। आम्हाला पाणी द्यायचं सोडून शरणी ही लोक MIDC आणतात, म्हणजे यापूर्वीचे जे काही स्थानिक प्रतिनिधी असतील यापूर्वीचे त्यांचा काहीतरी याच्यामध्ये मतलब असावा, त्यासाठी हे लोक इथं MIDC आणतात। आता आम्ही MIDC मागितलीच नाही ना, काही जरूर नाही आम्हाला। आमच्या शेतीला 4 एकराला 5 एकराला जर पाणी जर मिळत असेल तर काय करायचं आहे, तुमच्या MIDC तर कस्तवर काम करायची गरज नाही आम्हाला इथं। तुमच्या मागण्या आम्हाला आमचं म्हणणं आहे की फक्त शिक्के हटवायचे आणि शेतकरी वाचवायचा, आम्हाला गरज नाही तुमच्या नोकरीची। आमची शेती आणि आमच्या शेतीला पाणी एवढं भेटलं तर आम्हाला काही गरज नाही आमची शेती, त्यामुळे आम्ही सोडत नाही। तुम्ही किती बी शिक्के ठेवले आणि काय जरी केले तरी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो, आम्ही तुम्हाला अजिबात चान्स देणार नाही, पाय ठेवून देणार नाही आमच्या शेतामध्ये।